हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 4 आपलं सुरू आहे अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स. त्यामध्ये मित्रांनो आज आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 17 आणि सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉनचं बटन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो अपडेट्स मिळत राहतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 4 अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स. मित्रांनो, आज आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 17. त्याआधी बघूया सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पाहिले, आता सप्लिमेंटरी अँगल्स. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. टू अँगल्स आर सेड टू बी सप्लिमेंटरी अँगल्स इफ द सम ऑफ देअर मेजर इज 180. मित्रांनो, असे दोन अँगल की ज्यांची बेरीज 180 असेल ना, 180 असेल ना, त्यांना आपण सप्लिमेंटरी अँगल म्हणतो. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, इथे बघा मी अँगल काढलेत दोन. आता हा पूर्ण एक अँगल जर आपण घेतला, हा पूर्ण टोटल, हे माहिती आहे आपल्याला, हे मेजरमेंट किती असतं 180. तुमच्याकडे बघा प्रोटेक्टर असेल नाही का, ते हाफ सर्कलच असतं, त्याचं मेजरमेंट किती असतं 180 असतं. मग त्यामुळे मित्रांनो हा इथला एक अँगल झाला. समजा याला आपण नाव देऊया, हा ए आहे, हा बी आहे आणि हा समजा सी आहे. सपोज हा 120 आहे, हा 120 आणि हा 60 असेल. तर दिस टू अँगल्स, याला नाव देतो अँगल ABC अँड CBD आर सप्लिमेंटरी अँगल्स. अर्थात हे लिनियर पेअर पण आहेत, पण यांना आपण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणणार. किंवा दोन वेगवेगळे अँगल असतील, डिफरंट अँगल असतील. सपोज दिस अँगल इज PQR, याला नाव देतो मी PQR आणि याला नाव देतो मी समजा XYZ. आता मित्रांनो, हा सपोज आहे 30 आणि हा आहे 150. तर या दोघांची आपण बेरीज केली, सम घेतली, बेरीज केली, तर ती 180 आली. Then we say that angle PQR and angle XYZ are supplementary angles by definition. Right? Two angles are said to be supplementary angles if sum of their measures is 180. त्या दोघांच्या मापांची बेरीज जर 180 झाली ना, तर त्यांना मित्रांनो आपण म्हणणार सप्लिमेंटरी अँगल्स. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 17 ला. काय बघा, राईट द मेजर ऑफ सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिव्हन बिलो. मित्रांनो, आपल्याला काही अँगल्स दिले आहेत, त्याचे सप्लिमेंटरी अँगल्स आपल्याला शोधायचे आहेत. मित्रांनो, पहिला अँगल दिला आहे 15. आता 15 मग मित्रांनो असं याचा सप्लिमेंटरी अँगल कोणता असेल? तो अँगल की जो जर आपण याच्यात मिळवला तर त्याची बेरीज जी आहे 180 व्हायला हवी. राईट? मग सुरुवात मित्रांनो करूया आपण. इथून सुरुवात करतोय. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ 15 बी एक्स मानून घ्यायची त्याला. Let the measure of supplementary angle of the supplementary angles. Okay friends, लिहूया. Supplementary angles of 15 angle of 15 degree BX म्हणजे 15चा सप्लिमेंटरी अँगल एक्स आहे असं आपण मानलं. मग मित्रांनो, त्या दोघांची बेरीज किती असणार आहे? बाय डेफिनेशन 180 असणार आहे. सो राईट हिअर एक्स प्लस 15 इज इक्वल टू 180. मग मित्रांनो, एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची, कारण की तो आपण मानला आहे. सो 15 इकडे नको, 15ला तिकडे घ्या, किंवा दोन्ही साईडमधनं 15 जो आहे तो आपण सबट्रॅक्ट करा, काही आपण करू शकतो. एक्स प्लस 15 मायनस 15 करा, इकडे सुद्धा 180 मायनस 15 करा. काय केलं आपण इथे मित्रांनो? तर 15 जे आहेत ते काय केले? मायनस केले. लिहून टाका. सबट्रॅक्टिंग 15 फ्रॉम बोथ साइड्स. किंवा मग डायरेक्ट मित्रांनो या बाजूला आणला ना तो तरी सुद्धा चालतो. तर 15 मायनस 15 गेला म्हणजे एक शिल्लक राहिला, आणि 180 मधनं 15 जे आपण मित्रांनो मायनस केले तर ते किती मिळतील? तर मिळतील 165. सो अँसर इज 165. मीन्स 15चा सप्लिमेंटरी अँगल आहे, अँगल 15चा सप्लिमेंटरी अँगल आहे 165. लिहून द्या सेंटेन्स. द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 15 इज 165 डिग्री. ओके फ्रेंड्स, आता पुढचा अँगल दिला आहे 85. आता मित्रांनो 85 इथे सुद्धा आपण त्याच पद्धतीने जाणार आहोत. लिहूया. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल. लेट द measure of the supplementary angle of 85 नाही का,
85 डिग्री बी एक्स डिग्री, म्हणजेच हे दोन सप्लिमेंटरी असतील तर यांची सम किती असणार आहे? ऑब्व्हियसली मित्रांनो ती असणार आहे 180. 180 लिहून टाका. आता 85 दोघींमधून मायनस करा किंवा 85ला इकडे सबट्रॅक्ट करा. एक्स इज इक्वल टू 180 मायनस 85. मित्रांनो किती येतील? 180 मधनं 85 मायनस केले ते मिळतील 95. आला 95. ओके फ्रेंड्स, लिहून टाका. द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 85 इज 95. ओके फ्रेंड्स, तिसरं काय 120 आहे. आता मित्रांनो 120 तर तुम्हाला इझिली सांगता येईल काय असणार याचे आन्सर आहे. ऑब्व्हियसली मित्रांनो 120 मध्ये किती मिळवले की 180 मिळतील तर 60 मिळतील. त्यामुळे तुम्ही सहज हे सोडू शकणार. तरी आपण लिहूया, आपल्याला याच पद्धतीने सोडवायचे आहेत. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120 आहे. 120 इज एक्स म्हणा, वाय म्हणा, झेड म्हणा, काही मानू शकताय. आता यात हा सप्लिमेंटरी अँगल असेल फ्रेंड्स, तर यांची ॲडिशन किती असणार आहे? तर ती असणार आहे 180. देअरफॉर एक्स प्लस 120 इज इक्वल टू 180. 120ला तिकडे घ्या, सो एक्स इज इक्वल टू 180. हा तिकडे गेल्यावर हा प्लस आहे तो मायनस होईल 120. सो एक्स इज इक्वल टू 60. सो 60 इज द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120. लिहून टाका. द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120 इज 60 डिग्री. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित लगेच घेऊया ते सुद्धा. चौथा आहे 37. ओके फ्रेंड्स, 37 108. मित्रांनो हे तर तुम्हाला येतील, पण चला तरीही आपण घेऊया. काय येईल बघा. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ काय तो 37 आहे. 37 डिग्री बी एक्स डिग्री. ओके, या दोघांची बेरीज मित्रांनो किती असणार आहे? ती असणार आहे 180. सो राईट हिअर देअरफॉर एक्स प्लस 37 डिग्री इज इक्वल टू 180. सो एक्स इज इक्वल टू मित्रांनो काय करणार? तर सबट्रॅक्ट करणार 180 मायनस 37. 180 मधनं 37 मायनस केलं तर किती मिळतील? तर मिळतील आपल्याला 143. एक्स इज इक्वल टू 140. सो राईट आन्सर द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 37 इज 143. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट आहे 108. हे सुद्धा मित्रांनो तसंच करायचं आहे खरं तर. ते मला वाटतं तुम्हाला येईल, तुम्ही करू शकाल हे. 108 मित्रांनो काय करणार? किती मिळवले म्हणजे 180 होतील? तर ऑब्व्हियसली मित्रांनो याचे आन्सर किती असणार आहे? 72 मिळवलं तर 180 होतील नाही का? मग त्यामुळे हे तुम्ही लिहू शकाल 72 मिळवा त्याच्यामध्ये, म्हणजे 180 होतील. त्यामुळे त्याचे आन्सर येणार आहे 72. मित्रांनो आपला वेळ वाचेल आणि सेम त्याच टाईपचे गणित येतात आणि तुम्हाला थोडं काही काम असलं पाहिजे. नेक्स्ट आहे 0. आता मित्रांनो 0 आहे, हे सॉल्व्ह करूया. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 0B काय असणार आहे? तो एक्स मानूया. तर मित्रांनो सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय? या दोघांची जी बेरीज आहे ना ती 180 यायला हवी. लिहूया देअरफॉर एक्स प्लस 0 इज इक्वल टू 180. आणि एक्स इज इक्वल टू काय मित्रांनो 180. हा 0 तिकडे गेला म्हणजे -0 आणि -0 गेला म्हणजे तोच असणार आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू 180. मग मित्रांनो 0 चा सप्लिमेंटरी अँगल असते 180, कारण की या दोघांची बेरीज केली तर ती 180 मिळणार आहे. सो राईट द आन्सर द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 0 इज 180. द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 0 इज 180. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने तुमचं हे लिहून झालं असेल. आता पुढचं आहे अँगल ए डिग्री दिला आहे ए. त्याच पद्धतीने सोडवणार मित्रांनो. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल
द मेजर ऑफ द supplementary angle of A B X. एचा सप्लिमेंटरी एक्स मानला, दोघांची टोटल किती होणार 180 होणार. एक्स प्लस ए इज इक्वल टू 180. सो एक्स इज इक्वल टू आपल्या एक्सची व्हॅल्यू काढायची. सो 180 हा आहे तिकडे गेला म्हणजे मायनस ए, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 180 मायनस ए, म्हणजे एचा सप्लिमेंटरी अँगल आहे 180 मायनस ए. लिहून टाका. द सप्लिमेंटरी अँगल ऑफ ए इज 180 मायनस ए डिग्री. आय होप फ्रेंड्स हे तुम्हाला कळालं असेल. पुढचं गणित बघूया. सेकंड सम काय बघा. द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन. काही मापं आपल्याला दिली आहेत. यूज देम टू मेक द पेयर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. आता फ्रेंड्स काही मापं आपल्याला दिली, मेजर्स दिलेली आहेत. याच्यावरनं आपल्याला सप्लिमेंटरी अँगलच्या पेयर अँड कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेयर जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. तर मित्रांनो आधी आपण लिहूया बहुतेक कॉम्प्लिमेंटरी अँगल्स नाही का. पेयर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स त्या लिहूया. आता मित्रांनो कॉम्प्लिमेंटरी अँगलची डेफिनेशन काय होती आठवते तुम्हाला. आय होप मित्रांनो तुम्हाला आठवत असेल. मागच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल शिकलो होतो. काय डेफिनेशन होती त्या कॉम्प्लिमेंटरी अँगलची ती माहीत असणं गरजेचं आहे. इफ द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 90, जर त्यांची बेरीज 90 असेल तर ते असतात कॉम्प्लिमेंटरी. आणि बेरीज जी आहे ना मित्रांनो 180 असते ते असतात सप्लिमेंटरी. तर आधी आपण शोधणार आहोत मित्रांनो कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कोणते आहेत ते आपण शोधूया पटकन. आता बेरीज किती व्हायला हवी 90 व्हायला. मित्रांनो हा 60 आहे. 60मध्ये 30 मिळाले तर 90 होतात. सो 60 प्लस 30 म्हणजे अँगल बी अँड अँगल एन जे आहेत ना हे काय असतील तर कॉम्प्लिमेंटरी अँगल असतील. लिहूया. फर्स्ट अँगल बी प्लस अँगल कोणता करणार एन करणार. किती मिळत आहेत 60 प्लस 30 म्हणजे किती मिळाले 90 मिळाले. आणि यांची बेरीज जर 90 असेल तर आपण म्हणू शकतो ते अँगल काय आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. मग पहिली पेअर आपल्याला मिळाली अँगल बी अँड अँगल एन. ओके फ्रेंड्स. आता बघूया पुढे. हा 90. आता मित्रांनो हा 90च आहे डायरेक्ट. याच्यात तर काही मिळवण्याची गरज नाही. 0 जर मिळवला तर ते होतील कॉम्प्लिमेंटरी. मन अँगल वाय अँड अँगल ई आर ऑल्सो कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कारण का दोघांची बेरीज केली 90 प्लस 0 मिळणार आहे. सो राईट हिअर सेकंड अँगल वाय प्लस अँगल ई. अँगल वाय होता 90 आणि अँगल ई होता 0. दोघांची बेरीज केली मिळाली 90. सो सेकंड पेअर अँगल वाय अँड अँगल ई. आता नंतर तर काही मिळणार नाही. हां 75 आणि 15 पण आहे फ्रेंड्स नाही का. 75 आणि 15 यांची जरी बेरीज केली आपण तर किती मिळणार आहेत आपल्याला ते सुद्धा 90 मिळणार आहेत. तर लिहून टाका. अँगल डी आहे 75 आणि अँगल एफ जो आहे तो आहे 15 नाही का. त्यामुळे लिहून टाका. थर्ड अँगल डी प्लस अँगल एफ 75 प्लस 15 ते होतात 90. सो राईट हिअर अँगल डी अँड अँगल एफ आर ऑल्सो कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता दुसरं तर काही मिळत नाहीये. आता घेऊया आपण मित्रांनो सप्लिमेंटरी अँगल्सची पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स ओके. आता सप्लिमेंटरी अँगलची डेफिनेशन मित्रांनो काय होती. टू अँगल्स आर सेड टू बी सप्लिमेंटरी अँगल्स इफ द सम ऑफ देअर मेजर इज 180. त्यांची बेरीज 180 असायला हवी. मित्रांनो बघूया. 60 प्लस 120 आहे का आहे. बघा मित्रांनो 60मध्ये 120 मिळवले तर 180 येतात. सो राईट हिअर अँगल बी प्लस अँगल आहे जी. बी होता 60, जी आहे 120. दोघांची बेरीज झाली 180. सो दीज टू अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स. सो राईट हिअर अँगल बी अँड अँगल जी. पुढे मित्रांनो अजून 180 येण्यासाठी 30 आणि 150 किती होतात फ्रेंड्स 30 आणि 150 सुद्धा 180 होतात. मीन्स अँगल एन अँड अँगल जे आर ऑल्सो सप्लिमेंटरी अँगल्स. राईट हिअर अँगल एन प्लस अँगल जे. अँगल एन आहे 30, अँगल जे आहे मित्रांनो 150 आणि या दोघांची बेरीज केली तर ते मिळते 180. मीन्स अँगल एन अँड अँगल जे. अजून काय मिळतंय का बघूया. ओके दोघांची बेरीज 180 असायला हवी. असे दुसरे 150 आणि 30 केला आहे. ओके फ्रेंड्स.
दोन जोड्या आपल्याला मिळाल्यात, 2 पेअर आपल्याला मिळाल्यात. या 3 पेअर आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या आणि या 2 पेअर आहेत सप्लिमेंटरी अँगलच्या. तिसरं समय घेऊया आपण लगेच. इन ट्रँगल एक्स वाय झेड अँगल वाय इज 90. व्हॉट काइंड ऑफ द पेअर डू एक्स अँड झेड मेक? आता मित्रांनो ट्रँगल एक्स वाय झेड आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये अँगल वाय 90 दिला आहे. मग एक्स आणि झेड हे नेमके कोणते अँगल तयार करतात ते आपण बघूया. वी नो फ्रेंड्स द सम ऑफ मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रँगल इज 180. त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज किती असते? ती असते 180. लिहूया तो आपण फॉर्म्युला. द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके फ्रेंड्स, याचा अर्थ काय? या सर्वांची बेरीज जी आहे ना, एक्स वाय झेड, सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ ट्रँगल. ट्रँगल अँगल किती असतात? 3. आणि तिघांची बेरीज किती असते? 180. सो राईट हिअर अँगल वाय प्लस अँगल एक्स प्लस अँगल झेड, अँगल वाय प्लस अँगल एक्स प्लस अँगल झेड इज इक्वल टू 180 using this property. Okay, substitute the value. Angle y is 90, so right here 90 plus angle x plus angle z is equal to 180. आता मित्रांनो हा 90 इकडे नको आहे, त्याला इकडे बाजूला घ्या. काय मिळतोय बघा, अँगल x प्लस अँगल z इज इक्वल टू 180 मायनस 90. सो अँगल x प्लस अँगल z इज इक्वल टू 180 मधनं 90 गेले. हा मित्रांनो 90 होता, इकडे आता मायनस केला, आता 180 मधनं 90 गेले म्हणजे 90 मिळाले. मग मित्रांनो अँगल एक्स आणि झेड यांची सम आपल्याला काय मिळते? तर ती 90 मिळते. आणि मग बाय डेफिनेशन अँगल एक्स अँड झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कारण काय, कोणत्याही दोन अँगलची जर मित्रांनो सम बेरीज 90 असेल तर ती कॉम्प्लिमेंटरी अँगल असतात. सो राईट हिअर देअरफॉर अँगल एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी आर आहे, लक्षात घ्या, अँगल्स. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने मित्रांनो 3 सम आपले झाले. तर उरलेले सम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ, नाहीत तर व्हिडिओ खूप लांबेल, तुम्ही पण बोर होणार. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ते घेऊया. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.